तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की नंदिनी आनंद निवासला येते. आनंद निवासमध्ये सगळेच जीवाच्या ब्लॉगचं कौतुक करत असतात. सगळे नंदिनीला म्हणतात, किती छान एफर्ट्स घेतोय ना जीवा. आणि तो आंघोळीचा व्हिडिओ, खरंच तो व्हिडिओ बघून तर ना आम्ही फ्लॅट झालोय. नंदिनीला कळतं की त्यात काही चुकीचं नव्हतं, आपलीच चूक होते, आपण जीवाला समजून घेत नाहीये. नंदिनी जीवाच्या व्हिडिओचा विचार करते. तर इकडे जीवा उदास बसलेला असतो आणि वॉचमन जेवणासाठी प्रॉन्स बनवतो. तो जीवाला प्रॉन्स देतो. जीवा उदास होत ते प्रॉन्स बघतो. त्याला आठवतं की आपल्याला ॲलर्जी आहे. तो थोडा विचार करतो आणि नंदिनीचं प्रेम मिळवण्याची हीच संधी आहे असं त्याला वाटतं. जीवा ते प्रॉन्स खातो. तर इथे रम्या ऑफिसला निघालेली असते. रम्या म्हणते, आज मी पार्थला लंचला घेऊन जाईल. काव्या म्हणते, रम्या, जर पार्थ देशमुखांना जेवायला जायचंच असेल तर त्यांच्या आई आहेत ना, आईसोबत जातील जेवायला. तुझ्यासोबत वेळ घालवण्याची त्यांना काहीच गरज नाही आहे, समजलं ना. काव्या रम्याचे एक एक डाव, एक एक तिचे प्लॅनिंग सगळे हाणून पाडत असते. आता काव्याने पार्थच्या मनात तर जागा मिळवली आहे, पण पार्थच्या ओठावरती कसं प्रेम आणते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या खूप चिडलेली असते. रम्या, वसू यांच्या हातामध्ये ती कात्री बघते. काव्या धावत वर येते आणि रम्याला विचारते, रम्या, कुठे माझा बोका, सांग कुठे. आत्याबाई बोला, कुठे. त्या दोघी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही. काव्या म्हणते, कात्री कशी काय मग तुमच्या हातामध्ये, काय कात्री तुमच्या हातात. वसू म्हणते, अगं कात्री ना, आम्ही ठेवायला चाललो होतो, आम्हाला काही माहिती नाही आहे. काव्या त्यांच्या हातातून कात्री ओढून घेते आणि त्यांना धमकावत असते. काव्या म्हणते, सांगा माझा बोका कुठे, कापूस अचानक कसा काय पडायला लागला, सांगा. त्या दोघी काव्याचा अवतार बघून खूप घाबरतात आणि खाली धावत येतात. रम्या काव्यापासून धावत असताना खाली पडते आणि काव्या तिच्याजवळ येते. तिला कात्रीचा धाक दाखवून बोका कुठे आहे ते विचारते. पार्थ काव्याच्या हातातून ती कात्री हिसकावून घेतो. पार्थ म्हणतो, काव्या, बस करा हा वेडेपणा. काव्या म्हणते, पार्थ, करू दे ना मला वेडेपणा, मला माहिती होतं तुम्ही माझ्याशी बोलणार नाही आणि म्हणून मी तो बोका घरी घेऊन आले होते. मी त्या बोक्याशी बोलत होते, त्याला तुम्ही समजत होते. तुमच्याशी बोलता येत नव्हतं म्हणून मी बोक्याशी बोलत होते, वेळ घालवत होते आणि या घरामध्ये मी मला स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या दोघांमधलं कम्युनिकेशनचं डिव्हाइस होतं तो बोका आणि यांनी तो बोका कापला. काव्या रडायला लागते. पार्थ काव्याला मिठीत घेतो आणि तिची समजूत काढतो. पार्थ म्हणतो, काव्या, रडू नका. अहो मी आहे ना, मी तुमचा ओरिजिनल बोका आहे, तो खोटा होता आणि मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. बाद झालं, रडणं बंद करा. काव्या म्हणते, पार्थ, मला तो बोका हवा आहे, यांनी तो कापला. पार्थ म्हणतो, काव्या, मी आहे ना तुमचा बोका, रडायचं नाही हां. पार्थ काव्याला समजावत असतो, तिचे डोळे पुसत असतो. रम्या, वसू यांच्या जीवाची आग होत असते. तर इथे जीवा रिक्षा धुत असतो आणि वॉचमन जीवाच्या फॅन्सने जे बुके आणि चिठ्ठ्या पाठवल्यात ते घेऊन येतो. वॉचमन जीवाशी बोलता बोलता त्याच्या हातातली एक चिठ्ठी पाण्यात पडते. जीवा म्हणतो, अरे काय केलंयस तू, चिठ्ठी पाण्यात पाडलीस. या चिठ्ठीमुळे नंदिनीचं मन अजून वळलं असतं, ती माझ्यासोबत घरी यायला तयार झाली असती. वॉचमन म्हणतो, मग एक काम करा ना, तुम्ही चिठ्ठी लिहा. जीवा म्हणतो, नाही नाही, हा खोटारडेपणा मला अजिबात चालणार नाही आहे. वॉचमन त्याला सांगतो की साहेब, अहो नंदिनीताईंना कुठे कळणार आहे, तुम्ही चिठ्ठी लिहिलीत ना तर उलट त्यांना आनंद होईल आणि त्या तुमच्यासोबत येतील, जरा विचार करा. जीवा वॉचमनच्या बोलण्याचा विचार करतो. तर इथे काव्या रडत असते आणि आशा बोका आणून देते. आशा म्हणते, काव्याताई, तुमचा बोका. काव्या बोका बघून खूप खुश होते. काव्या पुन्हा एकदा पार्थला मिठी मारते, पण ही आनंदाने मिठी मारलेली असते. पार्थ म्हणतो, काव्या थोडं लांब व्हा. काव्याला लांब होते. काव्याचं मंगळसूत्र पार्थच्या कोटच्या बटनमध्ये अडकतं. काव्या, पार्थ एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. रम्या पटकन पुढे येते आणि ते मंगळसूत्र सोडवते. रम्या काव्याच्या मंगळसूत्राला हात घालते आणि ते खेचण्याचा प्रयत्न करते. काव्या मंगळसूत्र तिच्या हातातून हिसकावून घेते आणि रम्याला धमकी देते. काव्या म्हणते, हे बघा, आज हात घातलायस तू माझ्या मंगळसूत्रामध्ये, यापुढे माझ्या मंगळसूत्राला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर मी कोण आहे लक्षात ठेव, समजलं ना. रम्या काव्याला ओरडायला जाते आणि पार्थ रम्याला ओरडतो. पार्थ म्हणतो, रम्या, बाद झालं,
काव्याचा बोका मिळालाय, आता वाद नकोयत. काव्या म्हणते, पार्थ अहो जाऊ द्या, वाद काय, ते रम्या आणि वसू आत्या घालतात. आपण आपण प्रेम करणारी माणसं आहोत. पार्थ, मला माझा बोका हवा होता, तो मिळालाय. पण खरं तर ना, ह्या बोक्याला मिळवल्यावरती जेवढा आनंद झालाय ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद तुम्हाला मिळवल्यावरती होईल. पार्थ, मला तो आनंद मिळेल ना? पार्थ काहीच बोलत नाही. काव्या म्हणते, असो, जे मिळणारच आहे त्याची काळजी कशाला करायची. काव्या आशाताईंना थँक्यू म्हणते. काव्या विचारते, आशाताई, हा बोका होता तरी कुठे, तुम्हाला कुठे सापडला? आशाताई म्हणतात, धुण्याच्या चादरीमध्ये, तुमच्या रूममध्ये गेले, धुण्याच्या चादरी घेतल्या, त्याच्यामध्ये होता. मानिनी विचारते, मग आशा, एक मला कळत नाही आहे की तू जर धुण्याच्या चादरीमध्ये बोका घेऊन गेली होती, मग हे कापसाचे पुंजके वरून कसे काय पडत होते? आशा म्हणते, ताई सॉरी, मी उषा टेरेसवरती घेऊन गेले होते साफ करायला, आणि उषा झटकत असताना त्यातली एक उशी फाटली. वसू आशाला ओरडते. वसू म्हणते, मूर्ख कुठली, एक काम धड करता येत नाही. वसू आशाच्या हातातली उशी बघते. वसू म्हणते, एक मिनिट, ही उशी तर माझी आहे. तुला किती वेळा सांगितलं होतं, माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नको. वसू आशाला मारायला पुढे होते आणि काव्यामध्ये पडते. काव्या म्हणते, हे वसू आत्या, आत्ता मी रम्याला सांगितले, तुम्हाला पण पुन्हा सांगते, परत जर का आशाताईंवरती हात उगारला ना, तर गाठ माझ्याशी आहे. रम्या ओरडते. रम्या म्हणते, एक काव्या, सारखं सारखं काय ग, गाठ माझ्याशी आहे, गाठ माझ्याशी आहे. मला मगाशी धमकी दिली आणि आता आईला? पार्थ म्हणतो, ए रम्या, काव्याला काही बोलायचं नाही हां, तुम्ही काय आहात ना ते मला चांगलंच माहिती आहे. वसू म्हणते, पार्थ, आम्ही काहीच केलं नाही आहे, ही बघ उठसूट नुसते धमक्या देते. पार्थ म्हणतो, मला माहिती आहे, म्हणजे मी वेळेवरती आलो नसतो तर तुम्ही काय काय केलं असतं हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. त्यामुळे यापुढे काव्याला धमकी द्यायची नाही. रम्या वसू चिडून तिथून निघून जातात. तर इथे मानिनी काव्या पार्थला म्हणते, चला बोका सापडला. पण या बोक्या प्रकरणामध्ये एक गोष्ट चांगली झाली. या खऱ्या बोक्याने या फिसकारलेल्या मांजरीला जवळ घेतलं, तिला ओंजारलं गोंजारलं, तिचे डोळे पुसले, हे मस्त झालं. पार्थ म्हणतो, आई, तू आई आहेस, बालिशपणा सोड. पार्थ ऑफिसला जात असतो. काव्या म्हणते, ऑल द बेस्ट बोक्या, अवॉर्ड घेऊनच परत ये. पार्थ काहीच बोलत नाही, निघून जातो. मानिनी काव्याला मिठी मारते. तर इथे वॉचमन जीवा ती खराब झालेली चिठ्ठी आपल्या हाताने लिहित असतात आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते. वॉचमन निघून जातो आणि नंदिनी जीवाला चिठ्ठी लिहिताना बघते. नंदिनीचा गैरसमज होतो. ती जीवाला म्हणते, जीवा, रोज घरामध्ये जे बुके आणि चिठ्ठ्या येत आहेत ते तुमचे फॅन्स नाहीत, तुम्ही पाठवताय का? तुम्ही पुन्हा खोटारडेपणा केला ना? तुम्हाला माहिती आहे मला खोटारडेपणाची चीड आहे, पण तुम्ही काही ऐकलंच नाही ना? जीवा म्हणतो, नंदिनी ऐक ना, अगं गैरसमज होतोय, मगाशी आहे ना पाण्यामध्ये चिठ्ठी पडली. नंदिनी म्हणते, बास करा, अहो अजून किती झाकापाकी करणार आहे तुम्ही? तुम्ही खोटं बोलताना हेच मला आवडत नाही. खोटेपणाची चीड असताना तुम्ही अजून खोटं बोलत राहता. बस करा, आता तुमच्या खोट्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. नंदिनी निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.